बट एनिवेज आता विनी सरदेसाई विनी कामत होणार आहेत बाबा. विनी सुशांत कामत. छान वाटतं ना हे ना. तुम्ही परस्परच ठरवून टाकणार आहात का? म्हणजे काय विनी? आजच्या सगळ्या डिस्कशन वरनं तरी असंच वाटतंय की लग्न ठरलं. माझी पसंती ना पसंती त्याचं काय? तुला पसंत नाहीये का मुलगा? असं नाहीये, पण मला कोणी काही विचारलंच नाही. जो तो आपापला निर्णय घेऊन मोकळा झाला. म्हणजे एक्झॅक्टली कोण? कोणी एक असेल तर सांगेल ना. आपल्याकडच्या आणि त्यांच्याकडच्या लोकांनी तर जणू काही हे लग्न ठरवूनच टाकलंय. असं नाहीये विनी. तू तुझं मत सांगू शकतेस. तुला मुलगा आवडला नाही आवडला हे म्हणू शकतेस आणि त्याची कारणंही देऊ शकतेस. हो ना. मग माझ्याकडनं पहिलं कारण आहे की या मुलाला मी अजिबात ओळखत नाही आणि एका अनोळखी माणसाबरोबर मी लग्न कसं करू? आता मला सांग, तू सागरला पहिल्यापासून ओळखत होतीस. ज्योती, तू राकेशला भेटलीस. मग तुम्ही एकमेकांशी बोललात, एकमेकांना समजून घेतलत आणि मग लग्नाचा डिसिजन घेतलात ना. मग नुसतं स्थळ चांगलं आहे म्हणून मी या लग्नाला कशी तयार होऊ? बरोबर आहे तुझं, पण तूही ओळख करून घेऊ शकतेस ना. सांग तू तसं. विनी, आमचं एवढंच म्हणणं आहे की माणूस पहिल्यांदा भेटल्यावरती थोडाफार कळतो आणि हा मुलगा तसा चांगला वाटला. सो तू एकदम नाही नको म्हणूस. काय झालंय? तुला जर तो मुलगा आवडलाच नसेल तर? नाही, तसं नाहीये. पण मी त्या मुलाला एक दोनदा भेटले पाहिजे तरच मी काहीतरी ठरवू शकेन ना. मी पप्पांशी बोलले तसं आणि त्यांनी मला प्रॉमिस केलंय की ते मम्माशी नक्की बोलते. माझी पूर्ण मानसिक तयारी झाल्याशिवाय मी नक्की काहीच ठरवू शकत नाही. इट्स ओके. तू पप्पांशी बोलली आहेस ना, मग काय तर. कशाला एवढं टेन्शन घेतेयस? नाउ डोंट वरी, ओके? जस्ट रिलॅक्स. बर, तू साडीत खूप गोड दिसतेस. मी तुला पहिल्यांदाच बघितलंय साडीत. ए पण विनीचा या साडीतला एक फोटो काढूया. ए नाही, गुड आयडिया. ए नाही काढूया, मी कॅमेरा घेऊन आले. जा लवकर जा. ए नको, काय मी थांबते तुझ्या बरोबर. मला हे कसं तरी होतंय. म्हणूनच काढून घे. परत नेसशील नाही नेसशील साडी. वैजू, विदुला, काय? किती वेळ वाट पाहिजे मी? अगं मला थोडा वेळ पाहिजे ना, पण चॉईस करायला. हे बघ, तू याचा ड्रेस आणलाय. वाव, पण एक मिनिट. आणखीने काढलाय. मला काहीतरी सांगायचं. आणखीने काढलाय. तुम्ही ऐकणार आहात का माझं? काय झालं बेटा? हा, हे तू बरी आहेस ना? हा, मजेत आहेस ना तू? मी मजेतच आहे. मावशी आणि काका माझी काळजी घेतात ना. हो ना. हो ना. विकासने हिला स्पॉइल करून ठेवलेलं आहे अगदी. हो, इतकी गिफ्ट आणतो ना तिच्यासाठी, काही विचारू नका. व्हिडिओ गेम्स काय, बुक्स काय, अगदी. खरंच म्हणजे खरंच मला कळत नाही मी तुमचे आभार कसे मानायचे ते. आभार काय मानायचे त्याच्यात? विदुला आम्हाला मुलीसारखीच तर आहे. बरं, मी येतो. हा, येतो काय? इतका वेळ वाट पाहिली मी आणि मला माझं रिपोर्ट कार्ड पण दाखवायचं आणि ड्रॉइंग. हो हो हो, ऐक. मी आज तर फक्त तुला ती गिफ्ट द्यायला आलोय. पण मी आरामात येतो, मग आरामात तुझा रिझल्ट बघू, आरामात तुझी ड्रॉइंग बघू. ओके, बाय 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 बाय. स्माइल.
गोवर्धन काय झालं रे असं एकटाच का उभा राहिलास? काय नाही काय गेले काही दिवस उगाचच मला उदास एकटं एकटं वाटायला लागलं. तू आहेस म्हणून जरा तग तरी धरून आहे. नाही तर मुक्ता सासरी गेल्यानंतर माझं काय झालं असतं. एरवी वाघासारखं काळीज असणारा मी बाप म्हणून वागायला लागलो की सशाच्या काळजाच होतो. तीच भीती तीच काळजी. पटतंय रे मला तू काय म्हणतोयस ते. प्रत्येक नात्याचे रंग वेगळे असतात, त्याची गरजही वेगळी असते. आता माझ्याच बाबतीत बघ ना, तसं बघायला गेलं तर अगदी भावाच्या घरात राहते, त्याचंच घर आपलं मानते. मुक्ताला सुद्धा अगदी स्वतःच्या मुलीसारखी जपते. पण कधी कधी संध्याकाळचं खूप उदास वाटतं रे, मन भरून येतं. अगदी वाटतं की वाईट वाटेल तुला, पण आपलं असं हक्काचं घरच नाही, कोणीच नाही. नवरा नाहीत, मुलं नाही, संसारच कधी केला नाही. खरंय तुझं. आपण या घरात एकत्र राहतो, एकमेकांचे सुख दुःख वाटून घेतो, पण आपापल्या जागी आपण एकटेच आहोत. आणि म्हणूनच ही हुरहुर आहे. ए, तिन्ही संजेला असं नाही बोलायचं. चल बर, मला चहा दे तुझ्या हातचा करून, छानपैकी आलं घालून. चल चल आज चल. हॅलो. हॅलो राजू, मी गौरी बोलते. हा हा बोला बोला. राजू, त्या दिवशी तू मला विजयबद्दल बोलला होतास बघ, मी गॅरेजवर आले होते तेव्हा. हा मला असं वाटतंय की तू ज्या विजयबद्दल बोलतोयस तो विजय आणि एसीपी कामत मुक्ता प्रभूच्या केसमध्ये ज्या विजयला शोधतायत तो एकच असावा. अच्छा. काय प्रकरण आहे हे मला जरा नीट सांगशील का? मी सांगेन तुम्हाला, सांगणार. जरा फुरसत मध्ये भेटू आणि मग सांगतो तुम्हाला. काय रे राजू, तिथे एसीपी कामत सुद्धा मला फारशी माहिती देत नाहीयेत, आणि ते तू सुद्धा म्हणतोयस नंतर सांगतो म्हणून. चल ठीक आहे, मी जर तिथे येणार असेल तर तुला फोन करेन. हा 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 बाय. आईला हे सागर, मुक्ता आणि जय हे तिघांनी नेमकं केलंय तरी काय? हा, त्या मुक्ता प्रभूच्या केसमध्ये पोलीस इजयला शोधताय आणि त्या इजयकडे सागरचं सिक्रेट आहे ना. सागर आहे त्या मुक्ताचा नवरा. आईचं बियाणं काहीतरी लफडा आहे राव. हो, माझ्या लक्षात आहे सगळं. मी तुमचे पैसे वेळेवर परत करतो. या, डोंट वरी. अरुण, आज प्रीती आणि आशिष महाबळेश्वरहून डायरेक्ट इथेच आले होते. प्रीती खूप खुश होती, दिवसभर इथेच होती. खूप धमाल केली आम्ही. हो, आशिष म्हणाला, मला ऑफिसमध्ये भेटला होता ना, तो म्हणाला की महाबळेश्वरची ट्रिप सुद्धा खूप छान झाली म्हणून. अरुण, प्रीतीच्या बोलण्यावरून असं वाटतंय की ती सासरी खूप खुश आहे. आशिषचे आईवडीलही तिच्याशी प्रेमाने वागतायत. वागायलाच पाहिजे, प्रेमाने वागायलाच पाहिजे त्यांना. त्या अरुण गडकरीची मुलगी आहे ती. तिच्याशी प्रेमानं न वागण्याचे परिणाम काय होऊ शकतात हे चांगलं माहिती आहे त्यांना. अरुण, तुझं ज्याच्यात त्याच्यात हे राजकारण आहे ना, हे फार वाईट आहे. प्रीतीनं एकदा सासू सासऱ्यांच्या घरात स्वतःचा जम बसवला की माझं काम सोपं होईल. तो आनंद सुद्धा आता मला येऊन मिळालाय. एकदा प्रीतीनं मला हवे ते कागदपत्र माझ्यापर्यंत आणून पोचवले की माझा मार्गच मोकळा होईल. गायत्री, जरा बडीशेप असेल तर आण. हो आणते. जेवण जास्त झालं? हो, जरा नेहमीपेक्षा जास्तच झालं.
सुनबाईंचा आग्रह. हो. हो ना? आणि वेळेच्या अगोदर जेवलो. ही मुलगी घरात आल्यापासून घरातलं वातावरणच सगळं बदललंय ना. अरुण गडकरीची मुलगी आणि तिच्यावर एवढे चांगले संस्कार, विश्वास नाही बसत. बघ ना, म्हणजे दोघ जण फिरायला म्हणून बाहेर गेले आणि तिथेही आपली आठवण ठेवली आणि आपल्यासाठी गिफ्ट घेऊन आले. गिफ्ट देताना ती आपल्या पाया पडली आणि त्यानिमित्तानं आशिषही पाया पडला. शेवटचा केव्हा पाया पडला होता कोण जाणे. नाही म्हणजे आशिषनी तुझी आवड लक्षात ठेवून तुझ्यासाठी गिफ्ट आणणं हे मी समजू शकतो, पण माझ्यासाठी तुमच्यासाठीचं गिफ्ट तिने आणलंय बरं का. कोणी प्रीतीने तिने सिलेक्ट केलंय. गौरीची आठवण झाली. नाही पण जशी गौरी तशी प्रीती. येस. हा आमचा कांताशेठ उगीच सांगत होता मला. काय नाही काय नाही. चला जाऊया झोपायला. चल. सुशांत, ज्यूस. थँक्स. हे गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. मंदार, काय घेणार? एखादा स्लाइस विथ व्हेरी लेस बटर. आय नो, विथ व्हेरी लेस बटर. सुशांत, तुला नाही, मला आणखी काही नको. एक ग्लास ज्यूस बस. अगं काल तो सरदेसायांच्या विनीला बघून आला ना, तेव्हापासून त्याची तहान भूक हरवली आहे. रिअली सुशांत? तुम्ही दोघे ना इम्पॉसिबल आहात. माझ्या तहान भुकेचा आणि त्या मुलीचा काहीही संबंध नाही. मी जिमला चाललोय, त्यामुळे मला आधी खायला काहीही नकोय. सुशांत, अरे आता तरी हो म्हण. गेली 2 वर्ष आम्ही दोघंही तुझ्या मागे लागलोय. तुला एकही मुलगी पसंत पडत नाहीये? खरं तर सगळ्याच मुली चांगल्या होत्या. मंदार, अगं मी त्याच्यासाठी म्हणतोय. बोल बाबा, बोल तू. आता मी काय बोलू? आय एम नॉट व्हेरी शुअर. सुशांत, आता मी तुझं अजिबात ऐकणार नाहीये. हे बघ, ती मुलगी अतिशय चांगली आहे, घर सुद्धा खूप चांगलं आहे. अरे घरातले लोक किती चांगले आहेत, सुसंस्कृत आहेत. हल्ली असं स्थळ अजिबात मिळत नाहीये. तुला नाही म्हणायला, नावं ठेवायला अजिबात कारण नाहीये. प्लीज सुशांत. ते सगळं ठीक आहे, पण मला विचार करायला थोडा वेळ द्याल की नाही? काय हे प्रत्येकाची तुम्हा दोघांसारखी लव्ह ॲट फर्स्ट साईट स्टोरी नसते. आणि असली तरी नंतर ती फसू शकते. हे बघ, आमची लव्ह स्टोरी राहून दे. तुला मुलगी पसंत आहे की नाही? ठीक आहे, ठीक आहे, पण नाव नो पण बिझनेस. इनाफ इज इनाफ. मधुरा, तू सरदेसाईंकडे फोन करून कळवून टाक की आम्हाला मुलगी पसंत आहे. गुड, ओके. मंदार, दिस इज टू मच, टू मच. अरे मी हो कुठे म्हटलंय? आता तू काहीच म्हणू नकोस. तुझा मोठा भाऊ या नात्यानं मीच तुझ्या वतीने होकार कळवतोय. 1 मिनिट. हे बघ, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या योग्य असतात. आई बाबांनी तुझी जबाबदारी माझ्यावर टाकली. सो ट्रस्ट मी. काय करायचं काय नाही ते मला व्यवस्थित कळतं. हा, डोंट वरी, he'll be all right.
तू दिवसभरात जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा कळवून टाक सर्गसेनकडे. या थँक्स. आणखी देऊ ब्रेड तू? नो 1 slice is enough. जस्ट वन मोर. नो मोर. अजून कसा फोन आला नाही हो कामतांकडून? अगं किती वेळा तोच प्रश्न विचारशील तू? हा, गेल्या अर्ध्या तासात किती वेळा विचारलास माहिती का हा प्रश्न तू मला? नाही मोजलं. 5 वेळा विचारलास तुम्ही. अहो ती लोक म्हणाली होती की नाही की उद्या सकाळी कळवतो म्हणून. मग अगं हो बाई, पण आत्ता तर कुठे 9:30 वाजलेत. हे बघ, आपली सकाळी 7 वाजता सुरू होते, त्यांची उशिरा सुरू होत असेल. कळलं? त्यांचाच असणार बघा. हॅलो, गुड मॉर्निंग. मधुरा बोलतेय. नमस्कार, मेघना बोलते. म्हटलं दिवसाची सुरुवात गुड न्यूजनी करावी. तुमची विनी आम्हाला पसंत आहे. हो ना? खूप छान वाटलं हा ऐकून. हे कळवताना मला सुद्धा खूप आनंद होतोय. बरं, तुमचं काय ठरलंय? विनीला सुशांत पसंत आहे? आमचं म्हणजे काय झालं माहितीये का की कालच्या गडबडीत जरा विनीशी बोलायचंच राहिलं, पण मी लगेच बोलते तिच्याशी. तुम्ही काय काळजी करू नका. नो प्रॉब्लेम. आज नक्की बोलून घ्या पण, आणि मग मला फोन करून कळवा. नाही, दोन्ही साईडनी ग्रीन सिग्नल मिळालेला बरा ना. हो ना, मुलांची पसंती मिळाली की म्हणजे कसं आपण सगळा समारंभ प्लॅन करायला मोकळ्या. ठीक आहे, मग मी तुमच्या फोनची वाट बघते. हो हो, ठेवू? ओके, बाय. बर. अहो, आपली विनी पसंत आहे त्यांना. काय सांगतेस काय? हो ना. मी आधी ही बातमी माना देऊन येते. हा, आलीच मी. अच्छा सागर, आम्ही निघतो. हा अजय, एक मिनिट. काय झालं? 1 मिनिट. हे बघा, आम्हाला एक अर्जंट मीटिंग आहे. लवकर काय ते सांगा. नाही अजी, मी तुझा फार वेळ नाही घेणार. तुला राजू आठवतो? आपल्या हरिकाकांचा मुलगा. हा. तो चांगला शिकला आहे, म्हणजे ग्रॅज्युएट आहे तो. पण मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून त्याने एक गॅरेज चालवायला घेतलंय. पण आता त्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. मग नाही, त्यासाठी तो माझ्याकडे आला होता. त्याला पैशांची गरज आहे. त्याला 5 लाख रुपये हवे, कर्ज म्हणून. पण आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत त्याला द्यायला. म्हणून मी तुला विचारतोय, तू त्याची काही मदत करशील का? तुम्ही असं करा, त्याला आम्हाला भेटायला सांगा. आम्ही त्याच्याशी बोलू आणि मग काय ते ठरवू. अच्छा, येतो. सुशांत, तू हे बरोबर केलं नाहीस. तू ठामपणे नाही का म्हणाला नाहीस? दिस इज रॉंग सुशांत. दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. हे चुकीचं आहे सुशांत.